الرجال قوامون على النساء بما فضل الله بعضهم على بعض وبما أنفقوا من أموالهم فالصالحات قانتات حافظات للغيب بما حفظ الله واللاتي تخافون نشوزهن فعظوهن واهجروهن في المضاجع واضربوهن فإن أطعنكم فلا تبغوا عليهن سبيلا إن الله كان عليا كبيرا وإن خفتم شقاق بينهما فابعثوا حكما من أهله وحكما من أهلها إن يريدا إصلاحا يوفق الله بينهما إن الله كان عليما خبيرا واعبدوا الله ولا تشركوا به شيئا وبالوالدين إحسانا وبذي القربى واليتامى والجار ذي القربى والجار الجنب والصاحب بالجنب وابن السبيل وما ملكت أيمانكم إن الله لا يحب من كان مختالا فخورا الذين يبخلون ويأمرون الناس بالبخل ويكتمون ما آتاهم الله من فضله وأعتدنا للكافرين عذابا مهينا والذين ينفقون أموالهم رئاء الناس ولا يؤمنون بالله ولا باليوم الآخر ومن يكن الشيطان له قرينا فساء قرينا وماذا عليهم لو آمنوا بالله واليوم الآخر وأنفقوا مما رزقهم الله وكان الله بهم عليما إن الله لا يظلم مثقال ذرة وإن تك حسنة يضاعفها ويؤت من لدنه أجرا عظيما فكيف إذا جئنا من كل أمة بشهيد وجئنا بك على هؤلاء شهيدا يومئذ يود الذين كفروا وعصوا الرسول لو تسوى بهم الأرض ولا يكتمون الله حديثا. पुरुष प्रबंधक आणि संरक्षक आहे स्त्रियांकरता. एकमेकांवरील श्रेष्ठतेमुळे अल्लाहनं हा दर्जा दिला आहे की त्यांनी आपला माल खर्च केला आहे. तेव्हा ज्या नेक स्वभावाच्या स्त्रिया असतात त्या अदबीनं वागणाऱ्या आणि आज्ञाधारक असतात. पुरुषांचे रहस्य भेद आणि आपल्या अब्रूचं रक्षण अशा प्रकारे करतात ज्या प्रकारे संरक्षण करणं अल्लाहनं पसंत केलं आहे. मग जेव्हा तुम्हाला स्त्रियांच्या शिरजोर होण्याचं भय असेल तर सुरुवातीला त्यांना चांगली समज देऊन तोंडी उपदेश करा. तरी न मानल्यास त्यांना आपल्या बिछाण्यापासून दूर ठेवा किंवा साधारण मार द्या. मग जर तुमचं म्हणणं ऐकून तसं वागू लागतील तर आरोप ठेवायला निमित्त किंवा बहाणे शोधू नका. अल्लाह तर सर्वांवर मोठा आलिशान उंच मर्तबा राखणारा हजर आहे. जर तुम्हाला ही भीती असेल की पती पत्नीमध्ये मतभेद झाल्यामुळे जिद्दीत येऊन तंटा वाढत चाललाय, तेव्हा पुरुषाच्या कुटुंबातून एक पंच उभा करा आणि स्त्रीच्या कुटुंबातूनही एक पंच नेमून द्या. जर दोघं समेट इच्छितील तर अल्लाह त्यांच्या दरम्यान मिलाफ करून देईल. अल्लाहच सर्व काही जाणतो आणि खबर राखणारा आहे. अल्लाहचे दास बनून त्याच्या आज्ञापालनावर कायम राहा आणि त्याच्यासोबत कुणालाही भागीदार बनवू नका. आणि मातापित्यासोबत चांगली वागणूक करा आणि नातेवाईकांची आणि अनाथ, गरजवान आणि जवळचे शेजारी आणि अपरिचित आणि दूरच्या शेजाऱ्यांशीही चांगलं वर्तन करा. आणि थोड्या वेळेकरता जवळ बसणारे साथी सोबती आणि वाटचाल करणारे प्रवासी आणि आपल्या ताब्यातील नोकर चाकर सर्वांशी चांगलं वर्तन करीत रहा. ऐटीत चालणारे आणि मोठेपणाची शान दाखवणारे यांना अल्लाह खात्रीनं पसंत करीत नाही. फार वाईट लोक आहेत जे कंजूसपणा करतात आणि लोकांनाही कंजूसपणा करण्याची शिकवण देतात आणि अल्लाहनं जे काही त्यांना आपल्या कृपेनं दिलं आहे ते लपवून ठेवतात. अशा देणगीचा इन्कार करणाऱ्या लोकांकरता आम्ही अपमानदायक शिक्षा तयार करून ठेवली आहे. आणि जे लोकांना दाखवण्यासाठी आपलं धन खर्च करतात, अल्लाहवर आणि आखिरतवर ज्यांचं ईमान नाही,
अशा लोकांचा साथीदार सैतान आहे, आणि ज्याचा साथीदार सैतान असेल तर तो मोठा वाईट साथीदार आहे म्हणून समजा. आणि यांचं काय बिघडलं असतं जर अल्लाह आणि आखिरतच्या दिवसावर ईमान राखत अल्लाहनं दिलेला माल धनदौलत त्यांनी खर्च केला असता, आणि अल्लाहला तर त्यांच्या प्रत्येक स्थितीची माहिती आहे. यात मुळीच शंका नाही की अल्लाहच्या अदालतीत कणभर देखील कुणाचा हक्क मारला जाणारा नाही. नेकी असेल तर ती दुप्पट केली जाईल, आणि अल्लाह आपल्याकडून फार मोठा मोबदला प्रदान करेल. मग यांची दशा काय होईल जेव्हा आम्ही प्रत्येक उन्मत्त समूहामधून साक्षीदार आणून उभे करू आणि या सर्वांवर तुम्हाला साक्षीदार बनवून आणू. ज्या लोकांनी इन्कार केला होता आणि पैगंबराच्या आज्ञेचं पालन केलं नव्हतं, त्या दिवशी इच्छा करतील की जमीन त्यांना गिळून नाहीसं करील तर बरं होईल. मात्र अल्लाहपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवणं त्यांच्या अधिकारात नसेल.